नमस्कार रसिक श्रोते हो. मनस्पर्शी साहित्य कला आणि क्रीडा प्रतिष्ठान आयोजित गोष्टींच्या मळ्यात रमताना ह्या कथा अभिवाचनाच्या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत. आज मी आपल्याला सचिन देशपांडे लिखित जोडी या कथेचे अभिवाचन करून दाखवणार आहे. जोडी. त्यांचा मुलगा त्यांना सकाळपासून फोन करत होता. दुपारपर्यंत कॉन्टॅक्ट होऊ शकला नव्हता, तरी त्याला फारसं काही जाणवलं नव्हतं. ऑफिसच्या कामामुळे असेल कदाचित. पण जसा सूर्य पश्चिमेला कलू लागला, त्याच्या मनात उदास असा संधीप्रकाश दाटून येऊ लागला होता. 7 वाजायला आले होते. त्याची ऑफिसमधून निघण्याची वेळ आली होती. पण तरीही त्याचं बोलणं झालं नव्हतं आईबाबांशी, दिवसभरात एकदाही. आता मात्र तो चांगलाच घाबरला. त्याने लगेच त्याच्या दादाला फोन लावला, पण तोही त्याच्या कामात व्यग्र होता आणि रात्री उशिराने आईबाबांना फोन करणार होता. मग त्याने बायकोला फोन लावला विचारायला की तिला काही अंदाज आहे का. पण तीही अगदीच अनभिज्ञ होती आईने बाबांच्या ठावठिकाणाबाबत. तो मग तातडीने ऑफिसातून बाहेर पडला. बायकोला त्याने पुन्हा फोन लावला आणि सांगितलं की आईबाबांच्या घरी ताबडतोब जा. तो स्वतः ट्रेनच्या भानगडीत न पडता ओला बुक करून निघाला आईबाबांकडे. आईबाबांच्या घरी पोहोचला तो 1.25 ते 1.5 तासात. त्याची बायको शेजारच्या काकूंच्या किल्लीने दार उघडून घरीच बसलेली. आईबाबांचा अजूनही पत्ता नव्हता. शेजारच्या काकूंनाही काहीच माहिती नव्हतं. आता मात्र तो रडायचाच बेतात होता. पण त्याची दोन्ही मुलं बावरून बसली होती त्याच्याचकडे बघत. त्यामुळे बाबांनी कधीही रडायचंच नसतं हा बुरसट समज महत्प्रयासाने त्याने यशस्वीपणे तेवढ्यापुरता पुढे नेला. तो घरातून बाहेर पडणारच होता आईबाबांना शोधायला. नक्की कुठे कोणास ठाऊक. पण तितक्यात फोन वाजला त्याचा. रेल्वे पोलिसांनी फोन केला होता. तो तातडीने दादरच्या पोलीस स्टेशन मास्तरच्या ऑफिसात त्याला बोलवलं होतं. एव्हाना 9 वाजले होते. तो तसाच पाण्याचाही घोट न घेता ठाण्याहून दादरसाठी निघाला. वयाच्या 45व्या वर्षी शक्य होईल तेवढं धावत पळत तो आत्तापर्यंत फक्त अनाऊन्समेंटमध्ये ऐकलेल्या स्टेशन मास्तर के कार्यालय में पहुंचे मध्ये पोहोचला. आईबाबा दोघेही छान खुर्च्या टाकून बसलेले. त्याला कमाल हायसं वाटलं दोघांकडे बघून. आणि तो पायातली ताकदच गेल्यासारखा धप्प करत एका रिकाम्या खुर्चीवर ऑलमोस्ट पडलाच. तिथे उपस्थित असलेल्या एका सिनियर पोलिसाने सांगितल्याप्रमाणे त्याच्या आईबाबांना गाडीची चेन ओढल्याप्रकरणी पकडून आणण्यात आलं होतं. आणि हे ऐकून तो खुर्चीवरून कोसळायचाच बाकी होता. ज्यांनी ईस्टहून वेस्टला जाण्याकरताही कधी विदाऊट तिकीट स्टेशनचा ब्रिज प्रवासही केला नाही, अशा या पापभिरू जीवांनी चक्क ट्रेनची साखळी ओढली होती. त्याला जाम कळेना काय चाललंय. आईबाबांच्या वयाकडे बघत नुसत्या दंडावर त्यांची सुटका करण्यात येत होती. तो पोलिसांचे आभार मानून आईबाबांना बरोबर घेत बाहेर पडला. टॅक्सीत एकही शब्द बोलला नाही तो दोघांशी. घरी आले ते तिघं. 11:30 वाजायला आले होते. त्याची बायको भरल्या डोळ्यांनी जागेवरून उठत त्यांच्याकडे बघू लागली. त्याची दोन्ही मुलं पळत जाऊन आजी आजोबांना बिलगली. त्याने आईबाबांकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यातून दाटलेले प्रश्न त्याच्या दोन्ही गालावरून ओघळले मूकपणेच. आईने नेहमीप्रमाणेच त्याच्या मनात चाललेलं द्वंद्व ओळखत त्याच्या बाबांकडे बघत, बोला आता काय ते, असं डोळ्यांनी म्हणत त्यांच्या गाडीला हिरवा बावटा दाखवला आणि बाबांची गाडी हलली. आज मी माझं इच्छामरण नक्की करून आलो. अरे, डॉक्टरांनी 2 दिवस दिले होते विचार करायला. खूप विचार करून ठरवलं मी दोघांनीही. आणि सांगितलं आज डॉक्टरला जाऊन की वयाच्या 80व्या वर्षी मी काही केमोथेरपी घेणार नाही. वर्षभरापूर्वी डिटेक्ट झालेला माझा कॅन्सर आता पावे तो गोळ्यांनी थोपवून धरला. यापुढेही गोळ्या घेऊनच त्याचा सामना करू. जमेल तसा, झेपेल तेवढा. गोळ्यांनीही हात टेकले की मग टेकेन मीही पाठ कायमचीच. पण केमो काही घेणार नाही. हा कॅन्सर ह्या पडक्या जुनाट बिल्डिंगमध्ये जर आलाय चुकून मुक्कामी, तर राहू दे की त्यालाही हवं तेवढं. त्याला हुसकावून लावण्याच्या नादात
का उगाच इमारत जाळा? अन आज आणि उद्या कोसळणारच आहे की ती. म्हणून मग आम्ही दोघांनीच ठरवलं की जेवढं रेटलं जातंय तेवढं रेटायचं, पण कणत कुडत नाही तर हसत खेळत. म्हणूनच आज डॉक्टरांकडूनच आम्ही थेट गेलो गडकरी रंगायतनला नाटक बघायला. 20-25 वर्षांनी पाहिलं रे आम्ही जोडीने नाटक. मग तलाव पाळीला भेळनी पाणीपुरी खाल्ली, कुंजविहारचा वडापाव खाल्ला, दोघात एक, येवल्याचा अमृततुल्य चहा प्यायलो. मग ठरवलं ट्रेनने प्रवास केला नाही आहे 20-25 वर्षात, तर जाऊया आज ट्रेनने. मस्त वेटीचे 2 तिकीटं काढली. नाही कुठल्या स्टेशनवर उतरायचं हे न ठरवताच बसलो ट्रेनमध्ये. माटून गेलं तुझ्या आईनेच माझ्याशी पैज लावली की गेल्या वर्षभरात एवढे पिळपिळीत झाला आहे की साखळी ओढता येणार नाही तुमच्याच्याने. मग मीही पेटलो इरेला, नाही ओढली साखळी. पण खरंच रे नाही जमलं मला एकट्याने. मग काय, तुझी आई झाली नेहमीप्रमाणे मला साथ द्यायला. आम्ही दोघांनी जीवाच्या आकांताने ओढत साखळी खेचत अखेर ट्रेन थांबवलीच. साला एक ॲटो कधी एका हाकेत थांबले नाही आमच्यासाठी आयुष्यात, पण आज एक अख्खी ट्रेन थांबवली आम्ही जोडीने. आणि जे काय अत्यानंदाने हसलोय आम्ही बघत एकमेकाकडे की काय विचारता सोय नाही. मग काय, आले शिट्ट्या फुंकत पोलीस. आयुष्यात आम्हालाही पोलीस धरून नेतील कधी असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, कारण झुरळ मारल्यावरही गुन्हा घडल्यासारखे आम्ही बघतो एकमेकाकडे. पण खरंच क्रांतिकारक झाल्याचा फील आला बुवा. आणि मग त्या सिनियर पोलीस साहेबांनीच फोन लावला होता तुला. त्यांनाही सगळं खरं खरं सांगितलं बरं आम्ही. सगळं ऐकल्यावर त्यांनी विचारलं की अजून काही टोकाची इच्छा आहे. मी सांगितलं की मोटरमनच्या केबिनमधून प्रवास करायचा आहे, ठाणे ते पुणे. आणि आता उद्याच आम्ही इंटरसिटीच्या मोटरमन केबिनीत बसवून पुण्याला घेऊन जाणार तो आम्हाला. मग श्रेयसमध्ये उतरू आम्ही, एक दिवस मुक्काम करू, शनिवारवाडा, सारसबाग, पर्वती करू, SP ची बिर्याणी खाऊ, रात्री सुवर्णरेखाची थाळी खाऊ, ने परवा डेक्कन क्वीनच्याच मोटरमन केबिनीत बसून परतू. गेली 80 वर्ष जे काही जगायचं म्हणून राहिलेलं ते जास्तीत जास्त आता उरलेल्या कमीत कमी महिन्यात जगायचं ठरवलं आहे आम्ही. खरं तर मी पण इथेही तुमची पाठ सोडणार नाही म्हणते ही. तुम्ही पुढे जाऊन जागा शोधा, मी येतेच मागोमाग असंही म्हणते. वेडी तर नाही ना रे? सांभाळशील ना आईला तुझ्या? प्राणपणाने जपलंय रे मी तिला, आणि तिनं सांभाळलं आहे मला. तिला एकटीला असं मागे ठेवून त्याच्या आईने त्याच्या बाबांच्या उठावर हात ठेवत त्यांना मध्येच अडवलं होतं. ती त्यांच्या केसावरून हात फिरवत पुढे बोलल्या होत्या, पाहिलंच ना 80व्या वर्षी ही किती भरघोस केस आहेत ह्यांचे. कसे बरं दिसतील टकलू झालेलेही. नकोच ती मेली केमोनी फेमो. आता जोडीने जे काय महिने राहिले ते जगायचं नाही जोडीनेच. आता त्याच्या बाबांनी हात ठेवला होता त्याच्या आईच्या ओठांवर. हरवले होते दोघेजण एकमेकांच्या डोळ्यातून, भान विसरून आजूबाजूचं. तो त्याची बायको अवाक होऊन ऐकत होती सगळं. आणि अवाक्षरही न काढता पेंगुळलेल्या आपल्या लेकांना घेऊन हळूच दार लावत बाहेर पडली होती ती सगळी. रिक्षात बसल्यावर दोन्ही लेकांना मात्र कळेना की आई तर आई, पण आज आपला बाबाही रडतोय अक्साबक्सी. पण नक्की का बरं? धन्यवाद. आपल्याला ही कथा आवडली असल्यास सबस्क्राईब करा आणि आपल्या अमूल्य वेळात कमेंट्स द्या. नमस्कार.